दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मुखोटे पाखरे खेळाने आष्टा दुमदुमले। चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात भाविकांची अलोट गर्दी। आष्टा येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा मुखोटे आणि पाखरे हा पारंपरिक खेळ मंगळवारी प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। हा अद्वितीय धार्मिक सोहळा पाहण्यासाठी आष्टा पंचक्रोशीसह परिसरातील हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली। भावई उत्सवातील पहिले 4 दिवस देवीच्या सैनिकांना दैत्य सापडत नाहीत। 5व्या दिवशी देवी स्वतः दैत्यांचा शोध घेत असताना तो पाण्यात लपलेला दिसतो। देवीला पाहताच दैत्य पळू लागतो आणि त्यानंतर देवी त्याला युद्धाचे आवाहन देते। याच प्रसंगाचे प्रतिकात्मक सादरीकरण म्हणजे मुखोटे हा पारंपरिक खेळ होय। या खेळात देवीला मुखवटे तर दैत्याला आरगडी असे संबोधले जाते। वर्षभर बंद असलेल्या खोलीत ठेवलेले पवित्र मुखवटे या दिवशी विधीपूर्वक बाहेर काढले जातात। जोगणी झालेले 2 खेळगडी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेले मुखवटे डोक्यावर धारण करतात। एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात वाटी घेऊन ते गावातून मार्गक्रमण करतात। यावेळी नगारे, रणशिंग, संबळ, चोडके, कैताळ, पावा, छत्र आणि चांबरे यांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो। भाविकांना खेळ पाहता यावा यासाठी गणपती मंदिर ते मारुती मंदिर या मार्गावरील 5 ठिकाणी हा खेळ सादर करण्यात आला। खेळादरम्यान देवी रूपातील खेळगडी दैत्याचा पाठलाग करतो तर आरगडी देवीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असतो। अखेरीस मारुती मंदिराजवळ दैत्य देवीसमोर शरणागती पत्करतो। त्यानंतर दैत्य रूपातील खेळगडीला जमिनीवर झोपवून देवी रूपातील मुखवटे त्याला ओलांडून जातात। या विधीद्वारे देवीने दैत्याचा वध केल्याचे प्रतिकात्मक दर्शन घडवले जाते। दैत्यवधानंतर आनंदोत्सव म्हणून पाखरे हा पारंपरिक खेळ साजरा केला जातो। जयघोष, आरोळ्या आणि भक्तांच्या उत्साहात हा सोहळा रंगतो। त्यानंतर मुखोटे रूपातील देवीचे मंदिरात आगमन होते। मंदिरातील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसापासून उपवास करणारे खेळगडी उपवास सोडतात। अशा धार्मिक, पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव भक्तिभावाने आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाला।